जर तुम्ही नर्स असाल आणि तुम्हाला CNE पॉईंट्सबद्दल माहिती नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल अडचणीत येऊ शकतं. तर हॅलो नर्सिंग फॅमिली, आज आपण बोलणार आहोत खूपच महत्त्वाच्या टॉपिकवरती, दॅट इज CNA पॉईंट्स. तर बघूया आपण CNA पॉईंट्स म्हणजे काय आणि रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी का गरजेचं आहे CNA. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की CNE म्हणजे काय. तर CNE म्हणजेच काय की कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन. तर नर्ससाठी रेग्युलर नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी असलेली एक एज्युकेशन सिस्टीम. यस. त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट सांगेल की CNA पॉईंट्स का गरजेचे आहेत. तर मेडिकल फील्ड ही रोज अपडेट होत असते, त्यामुळे नर्सिंग काउन्सिलमध्ये नर्सने नेहमी नॉलेज घेत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी CNE पॉईंट्स कंपल्सरी केलेले आहेत. तर त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट सांगेल की कोणाला CNA पॉईंट्स लागतात. तर CNA पॉईंट्स लागतात तुम्ही ANM नर्सिंग असाल, किंवा तुम्ही JNM नर्सिंग असाल, किंवा तुम्ही BSc नर्सिंग असाल, किंवा तुम्ही पोस्ट बेसिक BSc नर्सिंग असाल, किंवा तुम्ही MSc नर्सिंग असाल. इन जनरली प्रॅक्टिकली सगळ्या रजिस्टर्ड नर्सला CNE कंपल्सरी आहे. यस. मी तुम्हाला यानंतर सांगेल की CNE पॉईंट्स आणि रजिस्ट्रेशन रिन्युअल काय आहे. तर जेव्हा तुम्ही नर्सिंग रजिस्ट्रेशन रिन्युअल करता तेव्हा नर्सिंग काउन्सिल तुमच्याकडे CNE सर्टिफिकेट्स किंवा पॉईंट्स चेक करत असते. तर तुमच्याकडे CNE पॉईंट्स नसतील तर काय होईल, तर तुमचं रिन्युअल डिले होऊ शकतं, तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज पेड करावं लागेल, किंवा कधी कधी तुमचं रजिस्ट्रेशन इनॲक्टिव्ह पण होऊ शकतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक स्टेट नर्सिंग काउन्सिलचे रूल्स थोडे वेगळे असू शकतात, म्हणून स्टेटचे रूल्स नक्की चेक करा. तर मी आता बोलणार आहे CNE पॉईंट्सबद्दल. तर काही जण म्हणतात 30 CNE पॉईंट्स पाहिजेत, तर काही जण म्हणतात 150 CNE पाहिजेत. तर खरं काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा ऑफिशियल रूल असा आहे की रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी 5 वर्षात 150 CNE हावर्स कंपल्सरी आहेत. तर आता क्वेश्चन येतो, CNE पॉईंट्स किती. तर एक CNE पॉईंट्स हा 1 CNE पॉईंटसाठी 5 हावर्स भरणं गरजेचं आहे. म्हणजेच 150 CNE हावर्ससाठी 30 CNE पॉईंट्स कंपल्सरी आहेत. लक्षात ठेवा, फक्त MNC अप्रुव्हल CNE प्रोग्राम्सचे हावर्स आणि पॉईंट्सच व्हॅलिड धरले जातात. आता टेन्शन टाळण्यासाठी दरवर्षी अप्रॉक्सिमेटली 30 CNE हावर्स कंप्लीट करायलाच हवे, म्हणजे 6 CNE पॉईंट्स कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही रॉंग CNE सर्टिफिकेट अपलोड केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळं मी तुम्हाला फर्स्ट थिंग सांगणार आहे, काउन्सिल अप्रुव्हल चेक करायचं. तर सगळ्यात फर्स्टली काय करायचं आहे, CNE प्रोग्राम्स महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल अप्रुव्हल आहे का हे चेक करायचं. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, सर्टिफिकेटवर अप्रुव्हल बाय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा रिकॉग्नाइज बाय स्टेट नर्सिंग काउन्सिल असं असायलाच हवं. यस. त्यानंतर काय करायचं आहे की ऑर्गनायझर डिटेल्स, की हा जो CNE प्रोग्राम आहे हा कोणी ऑर्गनाईज केलेला आहे. यस. ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन्स पाहिजेत. जसं की सर्टिफिकेटवर क्लिअरली मेन्शन असायला हवं की इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल किंवा ऑर्गनायझेशनचं नेम, ॲड्रेस, त्यानंतर ॲथोराइज साईन आणि स्टॅम्प, ह्या गोष्टी त्या ऑर्गनायझर डिटेल्सवरती सगळ्या गोष्टी मेन्शन्स असायलाच हव्यात. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर सर्टिफिकेटवर CNE हावर्स किंवा CNE पॉईंट्स क्लिअरली मेन्शन असायलाच हवेत. जसं की फॉर एक्झाम्पल, दिस प्रोग्राम कॅरीज 10 CNE हावर्स, किंवा दिस प्रोग्राम्स कॅरीज 2 CNE पॉईंट्स, असं त्या डिटेल्सवरती मेन्शन असायला हवं. त्यानंतर नेक्स्ट डेट आणि ड्युरेशन. तर सर्टिफिकेटवरती प्रोग्रामची डेट, त्यानंतर हा प्रोग्राम किती वेळ सुरू होता, ड्युरेशन, हाऊ मेनी हावर्स किंवा डेज, हे दोन्ही पण कंपल्सरी असायलाच हवं. यस. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की ऑनलाईन CNEसाठी एक्स्ट्रा चेक करायचं. त्यामध्ये काय करायचं, ऑनलाईन CNE असेल तर लक्षात ठेवायचं की लाईव्ह रेकॉर्डेड प्रोग्राम आहे की अटेंडन्स प्रूफ आहे का, त्यानंतर असेसमेंट, फीडबॅक, हे सगळं असेल तरच ऑनलाईन CNE व्हॅलिड धरला जातो. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी केअरफुली चेक करायच्या आहेत. मोस्टली याच्यामध्ये कॉमन मिस्टेक्स काय होतात, मोस्ट कॉमन मिस्टेक्स म्हणजेच काय की व्हॉट्सअप सर्टिफिकेट, त्यानंतर इंस्टाग्राम ॲड्स किंवा नॉन अप्रुव्हल इन्स्टिट्यूट, असे सर्टिफिकेट रिन्युअलसाठी जर असेल ना तर हे ॲक्सेप्ट होत नाहीत. त्यामुळे सर्टिफिकेट सबमिट करण्या अगोदर MNC अप्रुव्हल आहे का नाही ते व्हेरीफाय करायचं आहे. तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या नर्सिंग फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच MNC रिलेटेड अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.